क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सगळ्या माझ्या लाडक्या कलाकारांसाठी ज्यांनी या आजच्या भागाची इतकी सुरेल सुरुवात केलेली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती स्वागत करूयात टीम डबल सीटच्या या सगळ्या सुरील्या कलाकारांचं. स्वागत करूयात संगीत दिग्दर्शक सौरभ भालेराव यांचं. पुन्हा एकदा आमच्या मंचावरती आलेला आहे गायक आणि संगीतकार जसराज जोशी. जोरदार टाळ्या संगीतकार ऋषिकेश दातार यांच्यासाठी. मी अतिशय मनापासून स्वागत करतो गायिका आनंदी जोशीचं. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मराठीचा चॉकलेट गायक ज्याला मी म्हणतो ऋषिकेश रानडे. जोरदार टाळ्या. तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. खरं तर सिनेमाचं नाव आहे डबल सीट, पण कलाकारांची फौज बघता मला असं वाटतं हे नक्की इनोवा करून आलेले असतील. तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या. तर मंडळी बाकी तुम्ही कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमच्या हक्काचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी कालच्या भागात डबल सीट या सिनेमाची टीम आमच्याकडे आलेली होती आणि आता सीट्स आम्ही वाढवलेल्या आहेत कारण याच सिनेमातले आणखीन काही कलाकार इकडे आलेले आहेत. तर मी सुरुवात करणार आहे आता गप्पांना. डबल सीट या सिनेमात ट्रिपल सीट बसून ज्यांनी संगीत दिलेलं आहे या तीन संगीतकारांपासून कोण यांच्याकडे बघून म्हणेल की मराठी संगीत भरभक्कम नाहीये. बघा किती भक्कम असू शकतं मराठी संगीत, फक्त आमचा सोफा तेवढा भक्कम नाहीये सर. तर मी सुरुवात करणार आहे जसराज तुझ्यापासूनच. मी खरं तर गायक म्हणून तुला ओळखतो, पण या सिनेमात तू संगीत पण दिलेलं आहेस आणि या दोघांच्या सोबतीनं तुम्ही तिघांनी मिळून हा एक प्रयोग केलाय. तो काय आहे तो प्रयोग? कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे भाग घेता घेता आम्ही एक बँड फॉर्म केला. सौरभ आम्हाला 1-2 वर्षांनी भेटला आणि तिघांचं ट्युनिंग जुळलं. आम्ही फ्युजन वगैरे करायचो आणि असं वाटायला लागलं की आपण गाणी करूयात, नवीन तयार करायला लागूयात. आणि असं करत गेलो. मीनवाईल समीर भेटला आम्हाला. त्याच्या टाईम प्लीजसाठी आम्ही एक गाणं केलं होतं आणि त्याच्यावरून त्यांनी एक डबल सीट पुढचा सिनेमा आम्हाला करायला दिला आणि प्रवास चालू आहे. गाणी करताना ॲक्च्युली 1.5 वर्ष आधीच सगळं काम सुरू झालेलं आहे आणि असं नाही म्हणता येणार की खूप लेंदी प्रोसेस होती किंवा, कारण प्रत्येक गाण्यामध्ये खूप छान गोष्टी उलगडत गेल्या आणि आज ती गाणी रिलीज झाली, इतके छान वाटतात सगळ्यांना. त्यामुळे एक मस्त एक रिफ्रेश फिलिंग असतं ना, तसं आलं. आमचं हे पहिलंच काम होतं आणि नशिबाने आमच्या बऱ्याच बड्या लोकांबरोबर आम्हाला काम करायला मिळालं. म्हणजे श्रेया घोषाल, अजय गोगावले किंवा अजून बाकी म्युझिशियनसुद्धा निलेश परब, कृष्णा मुसळे किंवा बरीच लोकं आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे बरीच जवळपास 40 लोकांची आमची टीम आहे म्युझिकची. आमच्या तिघांमध्ये खूप कन्फ्युजन असतं की नक्की काय करायचं ते. सो आम्हाला सगळ्यांनी सांभाळून घेतलं, हीच एक मोठी गोष्ट आहे. मी आता येणार आहे आनंदी तुझ्याकडे. तुझंही गाणं खूप गाजतंय, तुझा कसा आहे अनुभव? किती सांगायचं आहे, या गाण्याने मला एक नवीन ओळख दिली असं मी म्हणेन. खूप गाजतं आहे हे गाणं आणि मला सुरुवातीला थोडं टेन्शन होतं कारण नॉर्मली स्टुडिओत एक संगीतकार असतो. स्टुडिओत गेले तेव्हा 3 संगीतकार होते आणि मला थोडं टेन्शन होतं की कसं सगळं होईल. सो ओव्हरऑल हे इतकं छान जमून आलं. आय एम व्हेरी लकी. क्या बात. आता यायचंय मला ऋषिकेश तुमच्याकडे. दुसरे एक ऋषिकेश इकडे बसलेले आहेत आणि ऋषिकेश जवळपास वर्षभराने इथे येतोय. हरमा माधवचा जो पहिला एपिसोड होता त्यावेळेला तू आला होतास आणि त्यानंतर 100 एपिसोड पूर्ण झाल्यावर आमच्या कॅफेत परत एकदा येतोयस. पण आहेस तसाच आहेस तू अजून सुद्धा, तेवढाच चॉकलेट बॉय आणि तेवढाच चॉकलेट हिरो. हा काय एक नवीन शब्द काढलाय, मला पण सरप्राईज आहे. त्यांनी मला जेवढे पैसे दिले होते तेवढं त्याच्याबद्दल मी बोललेलो आहे. प्रश्नांकडे येतो त्याच्या. तुझा कसा आहे ऋषिकेश या गाण्यांचा अनुभव? मला सांगायला खूप आनंद आहे की जे आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं एखादं गाणं गाऊन किंवा एखादी कलाकृती करून, तसं ते मला रित्या हे गाणं मी जे या फिल्मसाठी गायलो आहे ते गाऊन खऱ्या अर्थाने मिळालं. आणि अशा प्रोजेक्टमध्ये आपण पण आहोत. एक उत्तम गाणं छान ज्याच्यात इमोट करायला मला मिळालं, असं एक गाणं गायला मिळालं, याचा खरंच खूप आनंद आहे. म्हणजे थँक्स टू ऑल ऑफ देम. वा. डबल सीटच्या निमित्तानं आज ही सगळी म्युझिकल टीम सुद्धा आमच्याकडे आलेली आहे. पण काय डबल सीटचं प्रमोशन जोर शोर से चल रहा है असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पुढच्या प्रमोशनच्या निमित्तानं त्यांना इथून निघायचं आहे. पण आत्तापुरती मी त्यांना रजा देतोय. हे घर तुमचंच आहे. आपण परत परत इकडे या, एखाद दिवशी मुक्कामीच या. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच आपण आलात.
या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे डबल सीट या सिनेमाचे लेखक आणि या सिनेमाचे दिग्दर्शक दोघांच्या जोडीला डबल सीटनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात लेखक क्षितिज पटवर्धन आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांचं. तुम्हा दोघांचंही पुन्हा या मंचावरती मी स्वागत करतो. काय साबळे? हा? बरं चाललंय ना उत्तम सर. तुमचा कार्यक्रम अजून चालू आहे आणि आता तर 100 एपिसोड झालेत तुमचे. थँक्यू हा? सर. थँक्यू सो मच. अरे आता बंद करा, लोकांना झोपायचंय. बंद करा, बंद करा कार्यक्रम. ठीक आहे, यांचं मनावर घ्या. विनीत बोंडेचे आजच्या पगारातले 10 रुपये कापा तुम्ही. त्यावेळी नको यार, का? मला 10 रुपये पेमेंट आहे. मग कशाला मनाची वाक्य बोलता? लेखकाने काहीतरी लिहिलेलं असतं ना. Shit यार. पण साबळे तुला माहितीये हा. इथं फक्त 2च चिकनी माणसं आहेत. हो, कोण? एक अंकुश चौधरी हा. आणि दुसरा मी. कपडे बदलले की कॉन्फिडन्स किती बदलतो बघा ना माणसाचा. हा, बर पुढे. आज मी अंकुश चौधरींना अटक करणार आहे. अच्छा, त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले. हो, हो. अटक वॉरंट. अटक वॉरंट आहे ना आहे. Oh my सर तुमचा व्हॉट्सअप नंबर मिळेल का? त्यांना अटक वॉरंट व्हॉट्सअप करतो ना, ते बरं पडतं. अरे अटक वॉरंट व्हॉट्सअपवर पाठवतो, मग चोर काय OLX वर डाउनलोड वगैरे करतात का? खालची सांगू मी. हा सर तुमच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेत आणि विशेष म्हणजे पहिला गुन्हा मीच दाखल केलाय. अरे बापरे. कारण तुमच्यामुळे माझं लग्न होत नाहीये. प्रत्येक मुलीला अंकुश चौधरी सारखा सुंदर नवरा हवाय. हँडसम. मी दिसत नाही का अंकुश चौधरी सारखा? दिसतो. फक्त फक्त मिशीचा फरक आहे. फक्त मिशीचा फरक आहे. नाही, आता पण इज्जत काढत होता ठीक आहे, मिशा कशाला काढायला? त्यापेक्षा 3-4 पंच काढा, त्याच्यावर पेमेंट वाढतात. ते भाताने चिकटो आता. हा, ठीक आहे, छान आहे. हा, मला फक्त पकडावं लागेल तुम्हाला. लवकर. हा, असं नाही चालणार. या या सर, या. पण तुमच्या या, एक या. लक्षात आलंय का? या निमित्ताने तुम्हाला नातवंडाबरोबर खेळायची एक गंमत मिळाली. वा, दादा, वा. चला. सर बोट द्या, बोट बोट बोट. हा. हे असं बोट. हा. चला पोलीस स्टेशन मध्ये. अरे देवा. थँक्यू सर. थँक्यू लिफ्ट दिल्याबद्दल. चला. चला लिफ्ट दिल्याबद्दल. क्या बात आहे. कायद्याचा लळा बघा सरांना केवढा लागला. बसा साहेब, बसा बसा. इथं मला जेवण वेळेवर मिळत नाही. तू दोन मला पंच देत नाहीत. हे साले इज्जत देत नाहीत. काय चाललंय? अरे अशानं माझा प्राण जाईल रे, प्राण जाईल. प्राण जाते नहीं प्राण आते हैं. यहाँ क्यों खड़े हो बच्चे? आज खेलने नहीं गए? ए चल जेलमध्ये जा, आतमध्ये चल. दुनिया की कोई जेल ऐसी नहीं बनी जो प्राण को रोक सके, समझे? बहुत बोल लिए. ए बाबा आतमध्ये जा, आता आमचे साहेब येतील. कौन है तुम्हारा साहब? विजय गणेश पुरे. चला उतरा उतरा चला. आवा आवा, भाजी लेके आए गवा. आहे काय? भाजी लेके आया. हा म्हटलं आहे गवा काय. उठा उठा चला. अरे आलाय ना, चल चल, सामान काढा पटपट मागचं ते. कांदा चला. कांदा करा. चला कुठं चला, पैसे कोण देणार आहे? हा.
तुम्हाला सांगितलं ना 17 रुपये चिल्लर देत जा म्हणून रे. अरे 17 रुपये घेतले एवढा टेप कोण लावणार? टेप कॉम्प्लिमेंटरी आहे, फालतूपणा करायचा नाही. 3 रुपये कुठून देऊ मी आता? चल एक काम कर, पुढच्या वेळेस घेऊन घे. चल तुमच्या पुढच्या वेळ कधी येत हा? नाही. एक काम करा, काय? 3 रुपयाचा राऊंड अजून मारून आणा. कोण आहे रावण पाहिजे 3 रुपयाचा? चला पटपट सामान काढा रे. उतरा पटकन, चला. या दाढ़ी कोण आहे? ए, कोण तू? इस इलाके में नए आए हो साहब, वरना शेर खान को कौन नहीं जानता. कोण जानता? वही बता रहा हूँ, कोई नहीं जानता. चल अंदर चल. इंस्पेक्टर साहेब, संतरी दरवाजा बंद मत करना, क्योंकि मैं फिर आऊंगा, समझे? और चला, नांगर साहब, नांगर साहेब. नारंग नारंग. अरे काय बोलत? ए छोटा भीम इकडे मला साहेब, चल. काय आणलास? काय आणलं? आज अंकुश चौधरीला आणलंय, अंकुश चौधरीला. अंकुश सर क्या बात है सर. या बसा बसा बसा. अरे तुम्ही पाहुणे आहेत आमचे. पण मला एक क्वेश्चन पडलाय सर, तुमच्यासारखा एवढा निरागस गोंडस माणूस कस का आला असेल पोलीस स्टेशन मध्ये? मी तुम्हाला तेच विचारतो, कशाला मला पकडलं? काय केलं मी? एकदा पुष्कर सुद्धा आला असता आम्ही समजून घेतलं असतं. आहे की नाही? नाही तुम्ही राग मानू नका सर, कारण तुम्ही पहिले आमचे कस्टमर आहेत. तुम्ही उद्घाटन केलंय पोलीस स्टेशन म्हणून म्हटलं ते. असं ते काय म्हणजे तुमच्यावर आरोप ते आता काय म्हणजे कॉलेजमध्ये कुठल्या इयरला आहे तुम्ही आता? नाही काय झालं, प्रत्येक पिक्चर मध्ये आम्ही बघतो ते कॉलेजमध्येच असतात. माझं काय म्हणणं आहे, एखाद्या वर्षी चांगला जोराचा अभ्यास करून pass हे तुमच्यावर ना एवढे मोठे आरोप लागलेले आहेत सर. एवढे मोठे म्हणजे फर्स्ट आरोप तुमच्यावर हा आहे का तुम्ही डबल शीट नावाचा सिनेमा केलेला आहे. म्हणजे आरोप हा नाही आहे केलाय, आरोप हा आहे का तुम्हाला साधी सायकल पण चालवता येत नाही, पण डबल सीट करायची हिंमत कशी काय केली भाऊ तुम्ही? ह्याचं उत्तर द्या तुम्ही आता मला. नाही तुम्ही बोला सर. खूप वर्ष लपून ठेवलं होतं, आता कसं नाही सांगायचं? नाही आता म्हणजे जग जाहीर झालंय. पण हे खरं आहे अंकुश सर, सायकल नाही चालवत आहे. अहो नाही, म्हणजे काय काय सांगायचं, खरी गोष्ट ही हा आरोप मान्यच करायला पाहिजे. म्हणजे गेली खूप वर्ष लपवून ठेवलं. खूप प्रोड्युसर डिरेक्टरना आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या हिरोईन्सना माहितीच नाहीये की मला 2 व्हीलर चालवता येतच नाही. अच्छा हा. आज तुमच्यामुळे सगळ्या जगाला कळणार. पण दुनियादारीमध्ये तुम्ही चालवली ती 2 व्हीलर. अहो ते फसवलंय संजय जाधव. तुम्ही एक शॉट काढून बघा, असं दिसतं की मी केलं, चालवतोय दुसराच आहे. तुम्ही गुन्हा मान्य केलाय, काय हरकत नाही. पण काय सर, हे एकदम आपलं कसं आहे, हसत खेळत चालू आहे. हे पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला काही टेन्शन नाही आहे. म्हणजे का हे आता केस माझ्या ताब्यात आहे तोपर्यंत, हे जर का सीआयडीच्या ताब्यात गेली ना का मग तुम्ही विचारू नका, इतका धिंगाणा करतात ते सीआयडी वाले. हा सर. बघितलं अंकुश चौधरी, चाचा चौधरी भी साथ लाए हो. दया. हाँ सर. देख रहे हो कौन आया है यहाँ? हाँ सर, वही नजर है मेरी. देख रहे. या बघाय दया, किसे देख रहे हो? मुगडाळ बर्वे. किसे देख रहे हो?
मुगडाळ बर्वेस. अरे काय लावलंय तुम्ही, काय लावलं तुम्ही? अरे मुगदाळ बर्वे नाही रे, मुग्धदा बर्वे. ओहो दया, देख रहे हो कौन आया है हमारे यहाँ पर? कौन सर? हमारा पहला कस्टमर पुष्पक पकपकाक. सर पुष्कर श्रोत्री. स्पेलिंग आता है तुम्हें? सर शक्यच नाही, त्यांनाही येत नाही कधी कधी. मला काय फिर भी ट्राय करो. आता सांगायचं झालं तर स्पेलिंग आहे CH. ठीक है, आगे वही पूरा कर लेंगे. अरे वाह, रेलवे फाटक भी आया है अपने यहाँ पर. और विद्या बालन जोशी कैसे हो? विद्या बालन जोशी. आज तुम्ही दरवाजा नाही तोडला, बरं झालं. पण सॉरी सॉरी. ठीक है दया, हा सर. नको नको दिखा दो सबको. नको नको. तोड़ दो दरवाजा. कशाला तुम्ही आठवण करून दिली त्याला? सर, माझं चुकलं. सीआईडी की ताकत देखना चाहते हो? नाही, मला नाही बघायचं. तोड़ दो दया दरवाजा. अरे आंघोळ करून द्या रे. नेहमी दरवाजा तोडता. ते सांगतात मला. नाही नाही साहेब, दरवाजा तोडलात ना तर तुम्हाला तोडून टाकेल. सॉरी साहेब, सॉरी साहेब, लास्ट टाइम सांगतोय. साहेब, हा साहेब, तोडा तुमचं ते. चालू द्या साहेब, तुमचं चालू द्या. असंच पाहिजे तुम्हाला. देखा, सीआईडी का गुप्तचर भी वहां छुपा था. गुप्तचर नाही तुम्हाला गुप्त दिलेच ते 4-5 वाजता दिलं असतं. काय ते गुप्तचर? दया. हा सर. तुमचा फोन लागला का हो? मगापासून लावतोय. नाही नाही, एंगेज लागतोय सारखा. तो एक मिनिट. सीआईडी का मजाक. सॉरी. क्या आरोप है इस आरोपी पर? आरोप त्यांच्यावर असा आहे की तिने डबल शीट नावाचा सिनेमा केला आहे. म्हणजे त्यांना स्वतःला सायकल चालवता येत नाही तरी त्यांनी केलाय. एक मिनट, मैं इनकी आंखों में स्पष्ट देख सकता हूँ क्या बात कि कर रहे हैं? इन्हें साइकिल चलानी आती है. हा? लेकिन सीआईडी सबूत चाहता है, जजुज़बात नहीं. जजूस बात नाही, जजबात. स्पेलिंग येतं तुला? सर जाऊ दे ना, आपल्यात ठेवा ना. ओके, जजबात. दया, हा सर. प्रूव कर दो. लेकर आओ साइकिल डाइऑक्साइड. आ गई हमारी साइकिल डाइऑक्साइड. हा सर. सायकल डायऑक्साइड आहे. सर, आप इसके पैडल मारोगे और आपके दिमाग में क्या छवि आ रही है यह हम पहचानेंगे. मी चालवायची आहे. यस सर, आपके मेमोरी में क्या क्या इमेजेस है हम देखना चाहते हैं. हेल्मेट घालायचं का नाही घालायचं? सर, तो आमचा माणूस घालेल. ओ सर, तुम्ही घाला. नाही सर. हा. अरे सर, तुम्हाला घालेल. बसू मी? बसा सर, बसा. वा वा. कमॉन दया, हेल्मेट डायऑक्साइड लगाओ. Yes. हो, ह्याला काही वायर आहे नाही नाही ते- म्हणजे? तुमच्या डोक्यातले इमेजेस या बॉक्सर डायऑक्साइड मधनं बाहेर येतील. हो, असं आहे. हा द्या. हा हा. दया, देखते हैं इनकी मेमोरी में से क्या इमेजेस आते हैं. क्या इन्होंने कभी साइकिल चलाई है? ओ, नूतन जी के साथ ब्लैक एंड व्हाइट देख रहे हो. और देखते हैं क्या क्या है इनकी मेमोरी में. ओ माय गॉड, देख रहे हैं अभी नहीं. साइकिल पर है ये. सायरा बानू. सायरा बानू जी के साथ साइकिल पर है. सर सर, ते खाली त्यांनी गाडी लावली होती खोटी तशी. नहीं नहीं, हम प्रूव कर देंगे जूही चावला के साथ. क्या प्रॉब्लम है? ये देखो अनुष्का शर्मा के साथ. देखा किस तरह से हमने तुम्हारे दिमाग में का निकल के लिया. क्या लिया? दिमाग में का
इमेजेस निकाल के लिया. वा वा जरा फॅन इकडे करा गरम. Sorry, sir. सर मला एक आधार कार्डच्या 2 झेरॉक्स मिळतील का? अरे काय धिंगाणा चालू आहे यार तुमचा. तुम्ही जरा शांत बसा. ते प्रेसवाले आले तर माझ्या डोक्याला ताप. आज हम आपको ले जाने वाले हैं एक्सक्लूसिवली चला हवा ये उद्या के सेट पर. आज इस मंच पर आप देखेंगे कि महाराष्ट्र के बहुत बड़े सेलिब्रिटीज यहाँ आए हुए हैं, लेकिन इनमें आज सिर्फ एक आरोपी है और उनका नाम है अंकुश चौधरी. अंकुश चौधरी पर यहाँ बहुत ही घिनौने आरोप लगाए गए हैं. ऐसे आरोप जो आज तक महाराष्ट्र के किसी भी सेलिब्रिटी या सुपरस्टार पे लगे नहीं हैं. आज इन पर ये आरोप लगा है इतना घिनौना कि ये साइकिल नहीं चला सकते. शिट, दिस इज वेरी शेमफुल. और आज मैं भारत की जनता के लिए अंकुश चौधरी जी से वो सफाई मांगने वाली हूँ कि आखिर उन्होंने ये गुनाह क्यों किया है. भारत की जनता, महाराष्ट्र के इनके फैंस ये जानना चाहते हैं कि अंकुश चौधरी ने आखिर ऐसा क्यों किया. सर, आज महाराष्ट्र की जनता के दिमाग में बहुत सारे सवाल हैं और उनकी तरफ से मैं उनका प्रतिनिधित्व करने वाली हूँ. सर, आज मैं आपको भारत की जनता के सामने ये बोलने वाली हूँ सर, जो आपको इंडिया में किसी भी जर्नलिस्ट ने नहीं पूछा होगा. आपको मुझे ये बताना है सर दैट आई लव यू. सर एक्चुअली वो बातों बातों में निकल गया सर. नहीं सर, सर चक्कर आ जाएगा. माइक मध्ये का सर. गर खुदा मुझसे कहे गर खुदा हलऊ नको गर खुदा गर खुदा याला पाठवत का नाही. अरे सगळे चिल्लर झाले. बंदी काही नाही आता. नांगर साहब नांगर नाही काय? संतरे दरवाजा बंद मत करना. काय करणार. मैं फिर आऊंगा. चल डांबर अरे माझं पोलीस स्टेशन आहे. धिंगाणं काय चालवलंय कोण तुमचं. तुमच्यावर अतिशय गंभीर आरोप आहे सर. अजून आहे? अतिशय गंभीर आरोप असा आहे, तुम्ही एकमेव मराठीतले ऍक्शन हिरो आहात. यंग हँडसम सगळं डॅशिंग बिशिंग रोल तुम्ही करता सर. पण तुम्हाला जर बॉडी एक्सपोज करायला लावली तर ती तुम्हाला आवडत नाही. म्हणजे समजा उद्या दबंग सिंगम सारखे चित्रपट तुमच्या वाट्याला आले तर तुम्ही ते करणार नाही का, सोडून देणार का, केवळ बॉडी एक्सपोज करून तुम्हाला आवडत नाही म्हणून. ही गोष्ट खरी आहे. सर आमच्याकडे खोट्या गोष्टी नाहीये. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन इतकं तगडं आहे, खोट्या गोष्टी अजिबात नाहीये. तुम्ही सांगा सर, म्हणजे ऑफर झाले असे पिक्चर तर काय कराल तुम्ही. नाही मग खरी गोष्ट सांगायची तर मला लाज वाटते असं. नाही लाज काय आता एवढं त्याच्यात काय. मग काढ तुमचे कपडे काढ. बॉडीचा गोष्ट आहे ना सर. हिरो आहे ना आपलं, कुठे हिरो आहे काय. मग 6 पॅक्स खाली आहे. नहीं यह गलत बात है. अरे देवा, आता काय यांचं काय शोधून राहिलं काढलंय आता तुम्ही. अंकुश चौधरी जी ने अपनी बॉडी एक्सपोज की है. मैंने देखी है कभी. और आज मैं लोगों के सामने ये प्रूव कर दूंगा. दया. हा सर. डंबेल्स डायऑक्साइड घेऊन डंबेल्स मला जमेल मला. तुम्हाला रिशूची भीती वाटत नाही.
या समोर ठेवा. बॉडी एक्सपोज करने से पहले कुछ व्यायाम तो हो जाए. हे उचला सर, सांभाळून. भारी आहे सर, व्यवस्थित बघा. अरे बाप रे, पहिलवान, क्या बात. अरे ऑन सर, यू कॅन डू इट. अरे बाप. यस सर. अरे बाप रे. आता आपली बॉडी तयार झालेली आहे. आता मी दाखवतो सगळ्यांसमोर की ह्यांनी बॉडी कशी एक्सपोज केली होती ते. ही बघा, अंकुश चौधरी यांची बॉडी. वा 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 वा. आज CID ने ही बॉडी इथे एक्सपोज केलेली आहे. सर, मी मेकअप रूम मधनं काढली ही बॉडी. अरे कुठे कुठे पोहोचलात तुम्ही? मी बॉडीचं नुकसान करू नका सर, बजेट कमी आहे आमचं. माफ कर. ओके सर. पण असू दे सर, तुम्ही आलात, खूप बरं वाटलं आमच्या या पोलीस स्टेशनमध्ये. तुम्ही एक काम करा सर, तुम्ही आले म्हणून आता तुम्ही एक चांगल्या प्रश्नांची उत्तरं दिली, एकदम चांगली उत्तरं दिलेली आहे. पण सर कसं आहे माहिती आहे काय, आम्हाला एक रेकॉर्ड लागतं सर. इथं कोण कोण माणसं आलेत नाही आले सगळ्यांचा आम्ही रेकॉर्ड ठेवतो. तर तुम्ही ना एक तुमचा ऑटोग्राफ या ठिकाणी आम्हाला करून द्या सर. मला क्षितिज तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. डबल सीटची एवढी आगळी वेगळी कथा आणि त्याला सुरुवातीलाच आता प्रोमोजमधून मिळणारा हा रिस्पॉन्स बघून कसं वाटतं? रिस्पॉन्स बघून फार भारी वाटतंय. खूप म्हणजे मुक्ताच्या भाषेत सांगायचं तर फार बाप वाटतंय. वा. मजा येते. कारण आमचा सुरुवातीपासून असा प्रयत्न होता की आपल्या सर्वसामान्य घरात घडणारी एखादी कथा सांगूया आणि अशी कथा सांगूया की जी पाहिल्यानंतर आपला दुसरा दिवस छान जाईल. आपल्याला वाटेल की आपण छान काहीतरी पाहिलं आणि आपल्याला स्वप्न पाहायला नवीन उमेद मिळाली. डबल सीट हा शब्द जेव्हा आपण म्हणतो किंवा मनात येतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की ते एक युनिट असतं, त्या दोघांचं असतं, ते एकट्याचं नसतं. क्षितिज खूप छान आम्हाला सांगतो, आम्ही एकदा बोलत असताना तेव्हा तो म्हटला होता की ते अगदी करेक्ट आहे की नवरा बायको जेव्हा डबल सीट कुठे जात असतात तेव्हा ते प्रवास करत असतात. ते कुठलाही प्रवास करत असतात, फिल्म बघायला जात असतात, बागेत जात असतात, मंडईत जात असतात. जेव्हा ते डबल सीट जात असतात तेव्हा त्यांच्या आसपास सगळं जग असतं. म्हणजे मुलं रडत असतात, वाहनं असतात, गोंगाट असतो, पण त्या सगळ्याच्या मध्ये सुद्धा त्या दोघांचं एक जग चालू असतं, त्या दोघांचं एक कॉन्व्हर्सेशन चालू असतं, त्या दोघांचं काही ना काहीतरी एक चालू असतं. तर डबल सीट ही जी फिल्म आहे ती त्या जगाविषयी पण आहे, त्या दोघांच्या जगाविषयी आहे, त्या दोघांनी नवरा बायकोनी केलेल्या प्रवासाविषयी आहे. दोघांचं एक कॉमन स्वप्न आहे आणि ते स्वप्न त्यांना काही करून मिळवायचं आहे आणि त्यासाठी प्रवास एकटा माणूस करून होणार नाही, तो दोघांनी केला, इक्वली केला तरच तो प्रवास होणार आहे. त्यामुळे डबल सीट म्हणून ते नाव तसं आहे की त्या दोघांनी केलेला त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग. वा वा. मला अंकुश सर तुमच्याकडे परत एकदा यायचं आहे. खरं तर मुंबई म्हटलं की आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असते, जिव्हाळ्याची गोष्ट असते, राहण्याचं ठिकाण, राहण्याची जागा. पण असं बघितलं जातं की मुंबईत आल्यानंतर सगळ्यांनाच मोठी जागा मिळेल असं नाही, छोट्या जागेत सुद्धा ॲडजस्ट करावं लागतं. मला सगळ्यांना हेच विचारायचं आहे की असं कधी भूतकाळात ॲडजस्ट करावं लागलं होतं छोट्याशा जागेमध्ये आणि ती गोष्ट काय शिकवून गेली? खूप जुन्या, खूप आणि चांगल्या आठवणी आहेत ज्यामुळे माणूस घडतो असं म्हणायला हरकत नाही किंवा त्याचे संस्कार होतात असं म्हणायला हरकत नाही. तर त्या 10 बाय 10च्या खोलीने आम्हाला खूप चांगले संस्कार दिले, ॲडजस्टमेंट करायला शिकवली. मी ज्या चाळीत राहिलो होतो भगवानदास बागलेचं आहे, ते प्रत्येकाचं घर असं 10 बाय 10चं होतं, पण खूप मोठी स्वप्न आणि खूप वस्तू भिंतीतून बाहेर आल्या होत्या. वा. जागा नव्हती, हात लांब केलं की ती वस्तू दुसरी पडायची, इतकी छोटीशी जागा होती. बाजूच्या घरात मच्छी तळायला लागली की असं की आपण चपाती आणि बटाट्याची भाजी खाली तरी मच्छी घालायचा फील यायचा. चाळीत एंट्री केल्या केल्या एका बाजूला असे 10-12 नळ लागलेले असायचे आणि मग संध्याकाळी 4 वाजता झुंबड उडायची आणि प्रत्येकजण पाणी आणायला जायचं. मग आपलं भांडं घेऊन जाणं, तिथे कळशी घेऊन जाणं
आणि मग थोडं मोठं झालं मग हंडा घेऊन जाणं, अशा सगळ्या गोष्टी याची बादली घेऊन जाणं आणि मग ते पाणी भरणं, घरी आणणं. या गोष्टीमुळे बऱ्याच गोष्टी शिकलो. एक तर महत्त्वाची गोष्ट काय माहिती ना, की एकत्र राहणं आणि वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आणि समजून घेणं. आज फ्लॅटमध्ये आलो राहायला, पण ती जी मजा आहे ती वेगळीच मजा होती. मी असं म्हणेन की पुढच्या आयुष्यात जेव्हा कधी पुन्हा आयुष्य मिळेल तर पुन्हा चाळीपासूनच सुरुवात व्हावी आणि मग इथपर्यंत यावं, कारण त्याची जाण आयुष्यभर आहे. वा वा वा. नाही पण असं म्हटलंय ते काही खोटं नाही की आनंद हा खरं छोट्याच गोष्टींमध्ये असतो. आपण मोठ्या गोष्टींमध्ये उगाच तो शोधत बसतो. मुक्ता, तुमच्याकडे यायचंय असा कुठला प्रसंग आठवतो? मुंबईत मी आले जेव्हा राहायला 15-16 वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा मी पहिल्यांदा, माझी मैत्रीण आहे मधुगंधा कुलकर्णी, लेखिका, तिच्यामुळे मला एका हॉस्टेलमध्ये जागा मिळाली होती. पुण्याहून आले होते. 2 व्हीलरची सवय, ट्रेन बिनचं काय, म्हणजे जे सिनेमात मी जे ॲक्च्युली बोलते ते सगळं माझं झालं आहे, अजूनही होतं मुंबईच्या बाबतीत, कारण ती सतत काहीतरी हे देते. तर ट्रेनची सवय नाही, स्टेशन माहीत नाही. मी दादरच्या ब्रिजवर जाऊन वर उभी राहायचे ऑफिस टाईमला आणि फक्त गर्दी डायजेस्ट करायचे की अरे या गर्दीचा आपण एक भाग असणार होतो आणि इकडे येऊन आपल्याला स्वतःला काहीतरी करायचं. आणि पहिल्याच दिवशी मुंबईतल्या मी कुर्ला स्टेशनवर पडले होते. अच्छा. ट्रेनमधनं उतरताना, कारण सवय नाही ना, ट्रेन चालता चालताच लोक उतरतात ना, आणि मी स्टेशन येईल म्हणून पुढे उभे राहिले होते, कारण कुर्ल्याला हॉस्टेल होतं. आणि धाडधाड 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 मला ढकलून आणि उठवलं कोणीतरी आणि काहीतरी झालं, पण मजा वाटली. मग त्याच्यानंतर मी पेईंग गेस्ट म्हणून राहायला लागले हॉस्टेलनंतर. तिथे आम्हाला किचन नव्हतं, तिथे फक्त कॉट मिळायची तुम्हाला, कॉट, आणि कॉटच्या खाली मी 4थी मुलगी होते, 3 मुलींची सोय होती, त्यामुळे कॉटच्या खाली मला सामान ठेवायला लागायचं. आणि ज्या मुलींकडे कपाट होतं त्यांच्याकडे मी ह्यानी बघायचं की असं कपाट एक मला माझं मिळालं ना या घरात तर जाम मजा येईल, असं मला जाम वाटायचं. पण हे सगळं चालू असताना मुंबईत काहीतरी असं आहे जे एनर्जी देत राहतं तुम्हाला, म्हणजे काहीतरी करून असं वाटतं की इथेच राहायचं आहे मला. म्हणजे माझे आईवडील आत्ता 5 वर्षापूर्वीपर्यंत मला विचारायचे की तुला परत यायचं आहे का, वेगळं काही करतेस का करिअर, कारण मध्ये मध्ये असे पॅचेस येतात ना आपल्या आयुष्यात की काम येत नाही, मिळत नसतं किंवा प्रोजेक्ट लांबणीवर पडतं, तेव्हा आपण थोडेसे डल जातो. पण मुंबईने ती एनर्जी दिली की नाही मला असं सतत वाटायचं की नाही माझं हेच करिअर आणि होईल, यात काहीतरी होणार आहे चांगलं व्यवस्थित, आणि ते हळूहळू होत राहतं, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि फायनली मी एक छोटंसं माझं घर घेतलं मुंबईत, असा तो सगळा प्रवास झाला. पण हे फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे अंकुश म्हणतो ते मला नेहमी आवडतं की हे काही स्ट्रगल, दुःखी असं काही नव्हतं, फार एनर्जी देणाऱ्या गोष्टी आहेत या, ज्या अजूनही सुरू आहेत खरं तर. बाप्पा सर, अशा आठवणी आहेत काही छोट्या जागेत राहिलेल्या? गावा नक्कीच आहेत. मुंबईत राहूनही माझं नशीब आहे की मला असं चेंबूर, गावठण ह्या एरियामध्ये मी जिकडे राहिलो, ज्या वाडीमध्ये राहिलो, ती आमची कौलारू घरं आहेत. अजूनही ती घरं तशीच आहेत. माझं घर तसंच आहे. 10 बाय 10च्या 2 खोल्या, पुढे 10 बाय 5चं एक वरांडा, त्याच्या पुढे अंगण, एक देऊळ आहे छोटंसं, 2 नारळाची झाडं आहेत, विहीर आहे, मागच्या बाजूला छोटं अंगण आहे. अच्छा, छान मुंबईत आहे असं. आणि अजूनही तसं आहे ते तिकडे. तिकडे सध्या माझी आई एकटी राहते, पण आणि माझ्या आईने अत्यंत टापटिपीने आणि व्यवस्थित ठेवलेलं ते छोटंसं घर, ज्याचं तिला आजही अभिमान आणि आम्हालाही आहे. हल्लीच्या कुठच्याच मुलांनी जे खेळ कधी मला वाटतं ऐकले नसतील किंवा अनुभवले नसतील असे खेळ होते. पावसाळ्यामध्ये शिगरुपी नावाचा एक खेळ असायचा, म्हणजे शिक किंवा तार घ्यायची आणि त्याशी रोपत पुढे जायचं, तिकडे पडली तिकडे दुसऱ्या त्याच्या टीम मधल्यांनी करायचं, किंवा गोट्या, कोयबा खेळणं किंवा ते घष्टी खेळणं. त्यामुळे त्या फारच माझ्या मनोरंजक आणि मला भावना प्रदान करणाऱ्या आठवणी आहेत सगळ्या खरं तर. पुष्कर, अशी एखादी आठवण आहे? 12 वर्षांपूर्वी आम्ही पार्ला सोडलं आणि गोरेगावमध्ये आलो. का तर एकत्र्याने राहायला पाहिजे, कारण माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला, लहान भावाचं लग्न झालं, त्याला मुलगी झाली, मला मुलगी झाली. सो ते घर छोटं पडायला लागलं. पण आई वडील आणि आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे म्हणून गोरेगावमध्ये आम्ही एकाच मजल्यावरती सगळ्यांनी फ्लॅट्स घेतले आणि सगळे आम्ही एकत्र राहायला लागलो. सो एकत्र राहणं हे पाहिजेच, आजूबाजूला माणसं पाहिजेतच. पण तेव्हा जेव्हा घर सोडत होतो ना पार्ल्याचं, तेव्हा मला असं वाटत होतं की या घराला एकदा मिठीत घ्यावं आणि मग ते घर सोडावं. मी त्या भिंतींना असं पकडून होतो, मी असं घर मिठीत घ्यावं आणि मग ते घर, कारण त्या घरामध्ये इतक्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, इतक्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. म्हणजे कधी कधी समजा भिंतीच्या बाजूला झोपलेलो असेल तर भिंत जी थंड लागते ना रात्रीच्या वेळी, ती अशी हाताने घ्यायची आणि अशी गालाला लावायची, असा एक छंद होता. त्यामुळे त्या घराच्या आठवणी खूप आहेत. म्हणजे पार्ला इज पार्ला. संदीप, तू सुद्धा गावाकडून आलास, मुंबईत पहिल्यांदा राहायचं होतं, मग अशी ऍडजस्टमेंट करावी लागली होती? खूप
माजलगाववरनं आलो 2001ला. तर त्यानंतर सगळ्यात मोठी समस्या मुंबईत आल्यानंतर राहण्याची, कारण खाण्याचे फार हाल होत नाहीत मुंबईत, पण राहण्याचे हाल होतात. तर माझ्या मित्राला सांगितलं की माझ्याकडे पैसे खूपच कमी आहेत, मी आत्ता तरी काही काम नाही आहे माझ्याकडे, तर स्वस्तात जिथे असेल तिथे मला तू सांग. तर त्यांनी कुर्ल्याला एक नागसेन सोसायटीमध्ये माझी व्यवस्था केली. तर तो म्हणाला की फक्त तुला रात्री 10 ते सकाळी 10 हे फक्त 12 तास आणि त्याचे 300 रुपये द्यायचे महिन्याचे. 12 तास म्हणजे तो मालक जो होता आजोबा, तो सकाळी 10 वाजता सगळ्यांना बाहेर काढायचा, चला चला, आणि तो लॉक लावून जायचा आणि रात्री परत तो संध्याकाळी 5-6 वाजता यायचा आणि परत ती रूम उघडायचा. आणि एका खोलीमध्ये आम्ही जवळपास 7 जण, म्हणजे छोटी खोली होती, आणि त्यांनी ते असे पट्टे मारले, प्रत्येकाला आखून दिली होती ती झोपायची जागा. हो, आणि असे 7 हे मारले होते त्यांनी, तिथे तिथे त्यांनी झोपायचं. 10 नंतर ते लाईट बंद करायचे. मग त्याच्यानंतर मेसचा डबा खायचा कुठे? मग नेहरू नगरला एक ते जे मैदान आहे कुर्ला नेहरू नगरचं, तिथे मी 2 वर्ष त्यातले जवळपास 100-150 वेळा तरी त्या लाईटच्या खाली मी डबा खाल्लेला आहे. 2 वर्षानंतर आम्ही मित्र मिळून 4 जणांनी 1 रूम किचनचा फ्लॅट घेतला. तेव्हा मला पहिला आनंद असा झाला की चला 10 नंतर लाईट आहे. वा. तर आता डबल सीट या सिनेमाच्या निर्मात्यांना या मंचावरती बोलावण्याची वेळ झालेली आहे. आपण अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करूयात निर्माते रणजित गुगळे आणि अनिश जोग यांचं. मी सुरुवात करणार आहे रणजितजी तुमच्यापासून. कसा आहे तुमचा सगळा प्रवास आणि अनुभव? आमचा अनुभव खूपच चांगला आहे. मुळात म्हणजे आम्ही खूप जवळचे मित्र आहोत. आम्ही टाइम प्लीज सिनेमा आम्ही एकत्र केला होता, त्याचे मी कार्यकारी निर्माता होतो, अनिश निर्माता होता. तर तो एक कम्फर्ट त्या लेवलचा आहे. नंतर ते स्टोरी घेऊन आमच्याकडे आले आणि ती अशी वाटली की सगळ्यांना करेक्ट होऊ शकेल, तर आम्हाला ती करावं वाटली. वा. आम्ही पहिले टाइम प्लीज केला आणि नंतर जेव्हा पुढचं काय करायचं असं ठरवलं तेव्हा त्यांनी ही स्टोरी आमच्याकडे आणली. ऑब्व्हियसली ती घडवताना एवढ्या चांगल्या लोकांबरोबर आम्हाला काम करायची संधी मिळाली, हा त्यातला ॲडिशनल ॲडव्हान्टेज होता. त्यामुळे ही फिल्म करायचा आम्ही निर्णय घेतला. व आत्तापासूनच या सिनेमाला खूप साऱ्या मी शुभेच्छा देणार आहे. तर बाहेर तर तुम्हाला खूप फॅन्स भेटत असतील. आमचा हा कार्यक्रम असा असतो, समोरासमोर फॅन्सच्या गप्पा घडवत असतो. तर आजही काही फॅन्स आलेले आहेत, त्यांना बघूयात काय मनात प्रश्न आहेत. हा सर. साबळे, अंकुश सरांना विचारायचंय. अरे वा. सर नमस्कार. सर मी तुमचे सगळे सिनेमे पाहिलेत सर. दुनियादारीमध्ये तर खरंच केलात सर तुम्ही. मला फार आवडतं सर तुम्ही. आणि आता हा येतोय डबल शीट, तर एखादी शीट मिळेल का प्रीमियरच्या तिकिटाची वगैरे? एखादी बघा ना सर, काहीतरी होईल. हो, होऊ शकतं. ही जी फिल्म ज्यांनी बनवली आहे ते प्रोड्युसर इथे आहेत आणि SL विजनचे निखिल साने आणि केणी सर आहेत. नक्की त्यांना भेटून तुम्ही. माझ्याकडे हा एक शीट आहे, शपथ सांगतो, डबल शीट सिनेमाची एक शीट आहे माझ्याकडे मॅडम. कुठला रो आहे हा? लास्ट रो कॉर्नर शीट आहे मॅडम. सीट मध्ये तुमच्या शेजारी बसणार आहेत. हा, मी तरी एकटा तिकडे काय करणार ना, तेवढ्यात मॅडम जरा सोप दिला. काय मॅडम? मला संदीप पाठक यांना प्रश्न विचारायचे. विचारा सर. खूप म्हणजे चांगला माणूस आहे, स्वभाव चांगला आहे. माझ्या घरचे तर सगळे फॅन आहेत सर. थँक्यू. तर माझी एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे तुमचा एक गुण आहे ना, तो कोणालाच माहिती नाही सर. कोणता? अख्ख्या महाराष्ट्राला कळला पाहिजे सर. कळू द्या बोला. तुम्ही एक गाणं गाऊन दाखवा. आमची रिक्वेस्ट आहे. आता कळलं ना संदीप किती बेकार गातो. त्याच्यापेक्षा मी चांगला गातो का नाही? हा, ठेव आता, झोप गप. काय आलं? कोण होते? बायको होती, याची फॅन आहे. म्हटलं आता कळलं तिला कसा बेकार गातो. तर आमच्या विनंतीला मान देऊन डबल सीट या सिनेमाचे हे सगळे कलाकार कालच्या आणि आजच्या भागात या गावात आले होते आणि आमच्या मंचाची शान त्यांनी वाढवली. थँक्यू सो मच.
की येत्या 14 ऑगस्टला हा सिनेमा सगळ्यांच्या भेटीला येतोय. सिनेमाचं नाव आहे डबल सीट. तेव्हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघायला विसरू नका. डबल सीट. SL विजन, झी मराठी आणि या मंचातर्फे सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, पुन्हा आपण भेटणारच आहोत अशीच एक धमाल करण्यासाठी नव्या भागात. बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या.